साताऱ्यातील मुंबई कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट येथे शरण्यम फाउंडेशनच्या माध्यमातून महिलांसाठी मॉकटेल्स बनवण्याची एकदिवसीय कार्यशाळा घेण्यात आली। या महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। या कार्यशाळेत विविध प्रकारचे मॉकटेल्स बनवण्याबरोबरच त्यांच्या नोट्स देखील महिलांना देण्यात आल्या। शरण्यम फाउंडेशनच्या नंदा इंगवले आणि सुजाता घोरपडे या महिलांसाठी नेहमी वेगवेगळे उपक्रम राबवत असतात। आज महिलांसाठी किचनमध्ये व व्यवसायामध्ये उपयुक्त ठरणाऱ्या अशा मॉकटेल्सच्या रेसिपी अगदी साध्या व सोप्या पद्धतीने माहिती करून दिल्याबद्दल उपस्थित महिलांनी शरण्यम फाउंडेशनचे आभार मानत या कार्यशाळेच्या उपक्रमाचे कौतुक देखील केले। मी याच्यामध्ये थोडंसं ब्लॅक सॉल्ट, थोडं ब्लॅक पेपर आणि ब्लॅक सॉल्टचा सगळ्यात जास्त वापर होतो ज्यावेळेस तुम्ही असे काही ज्युसेस बनवता त्यावेळेस। थोडा लेमन ज्यूस आणि बर्फ। स्प्राइट आहे मॅडम, हो स्प्राइट आहे। थोडं सिरप टाकते मी, थोडंसं शुगर सिरप अगदी, नाही टाकलं तरी चालेल। आंबा गोड असेल तर काहीच प्रॉब्लेम नाही, हा ऑप्शनल आहे। आंबा गोड असेल तर काहीच प्रॉब्लेम नाही। शुगर सिरप म्हणजे साखरेचंच पाणी आहे, उकळून घ्यायचं का ते? साखर पाणी उकळून घ्यायचं, नॉर्मल साधं तुम्ही करू शकता किंवा जर गरम पाणी केलं साखर, पण गार झाल्यावरच वापरायचं तुम्हाला। आपण काय घेतलेलं आहे, मँगो पल्प घेतला, थोडंसं पायनॅपल क्रश टाकलेला आहे, त्याच्यामध्ये आपण आईस्क्रीम टाकलेलं आहे, थंडगार दूध ओतलेलं आहे, थोडं आणखी थंडाव्यासाठी आपण बर्फ टाकलेला आहे, मिक्स केलेलं आहे आणि आपण सर्व केलेलं आहे। शर्मिला भोसले, हिना भगवान,
नमस्कार, myself चिन्मय घाडगे, वर्किंग ॲज इंचार्ज प्रिन्सिपल, मुंबई कॉलेज ऑफ मॅनेजमेंट स्टडीज सातारा. ही संस्था हॉटेल मॅनेजमेंट आणि फॅशन डिझायनिंगचे विविध कोर्सेस सातारामध्ये रन करत आहे. तसेच आपण शरण्यम फाउंडेशन सातारा यांच्याबरोबर आपल्या महिलांसाठी विविध उपक्रम राबवत असतो. तसेच आपली संस्था महिला सक्षमीकरणासाठी शरण्यम फाउंडेशन सातारा यांच्याबरोबर नेहमी ॲक्टिव्ह असते. थँक्यू. नमस्कार, माझं नाव कीर्ती पवार. शरण्यम फाउंडेशनतर्फे हॉटेल मॅनेजमेंट कॉलेजला इथे एक मॉकटेलचं खूप छान वर्कशॉप ठेवलं होतं. त्यांनी खूप बारीक बारीक गोष्टी समजून सांगितल्या आणि खूप बारीक गोष्टी म्हणजे प्रत्येकाला समजतील की ह्या बायका नवीन आहेत, त्यांना प्रत्येक गोष्ट किती स्पून घ्यायचं, कसं घ्यायचं, काय करायचं. घरच्या घरी आपल्याला काही गोष्टी अवेलेबल नसतात, तर त्या घरच्या घरी अवेलेबल होणाऱ्या गोष्टींमध्ये कसं वापरून मॉकटेल्स बनवायचे असे त्यांनी खूप छान मॉकटेल्स शिकवले. आणि मी शरण्यम फाउंडेशनच्या मेंबर्सला थँक्यू म्हणेन की तुम्ही ह्या सगळ्या बायकांसाठी एवढं छान वर्कशॉप ऑर्गनाईज केलं. मी शेफ सारिका खाडे, मुंबई कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट इथे शिकवण्यासाठी फूड प्रोडक्शन विषय शिकवते. आज मी शरण्यम ग्रुपने आम्हाला आज एक छोटीशी संधी दिली की महिलांसमोर तुम्ही काहीतरी वेगळे शिकते घेऊन या. तर मॉकटेल्स वेगवेगळे आम्ही जे हॉटेल्समध्ये 5 स्टार हॉटेल्समध्ये जे मॉकटेल्स सर्व केले जातात तर ते मी आज महिलांना शिकवलं. त्यांना खूप आवडलं. आणि घरात असलेल्या वस्तूंपासून कसं बनवलं जातं, खूप गोष्टी आपल्या जवळ असतात पण आपल्या लक्षात येते की ह्याच्यापासून आपण काही चांगला पदार्थ बनवू शकतो. तर हे मी आज त्यांना दाखवून दिलं. त्यांचा खूप छान प्रतिसाद आम्हाला मिळाला. शरण्यम ग्रुपने आम्हाला ही संधी दिली त्याच्याबद्दल त्यांना धन्यवाद. आणि असेच पुढे आम्ही आणखीनही कार्यक्रम नेहमी घेत असतो. आणि आमचं जे मुंबई कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट आहे हे गेले 16 वर्ष साताऱ्यामध्ये कार्यरत आहे. आणि याच्यासाठी आत्ता सध्या ॲडमिशन्स चालू आहे. तुम्हाला ही संधी उपलब्ध करून देत आहोत की छान तुम्ही साताऱ्यात राहून सुंदर 5 स्टार हॉटेल्सच्या डिशेस शिका. कुकरीचे कोर्सेस आम्ही सुरू करतो, बेकरीचे कोर्सेस सुरू करत आहोत. सगळ्यांना माझा नमस्कार. आधी सगळ्यांना मी थँक्यू म्हणेन. रोज तर मी हॉटेल मॅनेजमेंटच्या सगळ्यांशी ऑलरेडी फ्रेंडशिप आहेच माझी, पण आज त्यामध्ये शरणम फाउंडेशनच्या वतीने आज हा एक छोटासा मॉकड्रिल होता. ट्युटोरियल वर्कशॉप त्यांनी खूप छान पद्धतीने अरेंज केला. त्याच्यामध्ये विचार करू शकत नाही की आपण एवढे सगळे थंड पेय, शीतपेय पिऊ शकतो, बनवू शकतो. आणि आपण सगळ्या घरी राहणाऱ्या हाऊसवाईफ या सगळ्या तुम्ही बनवू शकता. तर ह्याच्यामध्ये मला खूप आनंद झाला आणि इथं प्रतिसाद पण खूप छान भेटला. आम्ही एक 30-35 हाऊसवाईफ होतो. आज लकी ड्रॉमध्ये पण आम्हाला माझं नाव आलेलं आहे. आणि थँक्यू सो मच शरण्यम फाउंडेशन. आज मला हेल्थ स्पाची खूप जरुरी होती आणि ती मला आज भेटलेली आहे. तर याच्यामध्ये मी खूप थँक्यू म्हणेन. कॉलेजच्या आमच्या मॅडम घाडगे मॅडम, त्यांनी एवढं छान, खाडे मॅडमनी पण एवढं छान शिकवलं. रोज त्यांच्याशी एवढं छान वार्तालाप होतो, पण आज मॅडमनी एवढे छान 10 आम्हाला कोल्ड्रिंक्स मॉकटेल शिकवले. त्याबद्दल मी खूप खूप थँक्यू आहे. शरण्यम फाउंडेशनची पण थँक्यू आहे आणि मुंबई कॉलेज मॅनेजमेंटची पण थँक्यू आहे. थँक्यू सो मच फॉर लिव्हिंग जस्ट. नमस्कार, माझं नाव सुमिता अवसरे आहे आणि मी पहिल्यांदाच हे मॉकटेलचं जे वर्कशॉप आहे त्याच्यासाठी आलेली आहे. आणि हे जे वर्कशॉप आहे ते शरण्यम फाउंडेशनतर्फे अरेंज करण्यात आलं होतं. आणि खरं सांगायचं म्हणजे खूप सुंदर वर्कशॉप होतं. घरात अवेलेबल असलेल्या जे काही वस्तू आहेत त्याच्यापासून आम्ही जे महागडे हॉटेलमध्ये जाऊन जे आम्ही ज्युसेस पितो ते किती कमी व्हॅल्यूमध्ये आपण घरातच बनवू शकतो आणि पिऊ शकतो. तर खूप छान त्यांनी आम्हाला सांगितलं. खूप मस्त मॅडमने खूप छान मार्गदर्शन केलं की कशाप्रकारे हे बनवता येतात वगैरे. तर थँक्यू सो मच. आणि असंच अरेंज करत जावं वेगवेगळे वर्कशॉप. आम्ही परत येत जाऊ तुमच्याकडे. थँक्यू सो मच. नमस्कार, मी अफशा देवानी, उद्योजिका आहे, AK वर्ल्ड सातारा. आज मी इथे आलेली आहे. शरण्यम फाउंडेशनतर्फे सरबत आणि मॉकटेल कॉकटेल्सचे एक शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे.
हे शिबिर आम्हा सर्व महिलांसाठी उन्हाळा खूप जवळच आहे, त्यामुळे शरण्यम फाउंडेशनच्या अध्यक्ष संस्थापिका नंदा इंगवले याचबरोबर सुजाता घोरपडे मॅडमनी खूप छान संधी आम्हा सर्व महिलांसाठी इथे आयोजित करून दिलेली आहे। यामध्ये या सर्व शिबिराचा म्हणजे बरेच प्रकार आम्हाला इथं घेण्यात आले। यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ब्लूबेरी, मँगो, कराटो वगैरे या प्रकारचे जे काही आम्हाला मॉकटेल्स वगैरे दिले, याचे नोट्स वगैरे देण्यात आले आणि खूप सुंदर आणि सुटसुटीत आणि सोप्या भाषेमध्ये हे आम्हाला शिकवण्यात आले। या सर्व गोष्टींचा आम्हा सर्व महिलांना खूप खूप फायदा होईल आणि माझ्यासारख्या उद्योजिकासारख्या अशा अनेक उद्योजिकांना स्वतःचा एक छोटासा व्यवसाय सध्याच्या उन्हाळ्यामध्ये महिलांना घरी बसून काहीतरी करण्यासाठीचा एक नवीन उपक्रम राबवता येईल। याबद्दल शरण्यम फाउंडेशन आणि नंदा मॅम आणि सुजाता मॅमचे खूप खूप आभार। याचबरोबर या फाउंडेशनच्या या उपक्रमासाठी मुंबई मॅनेजमेंट ऑफ कॉलेजनीही आम्हाला खूप मोठा म्हणजे या संस्थेलाही आणि आम्हा सर्व महिलांसाठी यांचा एक जागेचा जो काही अभाव होता त्या जागेची कमतरता फुलफिल करून एक मोठा सपोर्ट दिल्याबद्दल मुंबई मॅनेजमेंट कॉलेजचेही खूप खूप आभार आणि मी स्वतः अफशा देवानी धन्यवाद। आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।